आणि आपल्या सोबत ताई तुमचं नाव? सौरभी. ओके, तर सौरभी आहेत आपल्यासोबत. आपल्याला प्राचीन कोकणचे माहिती देणार आहेत. नमस्कार, मी सौरभी प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे आम्ही काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून खुलली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती आणि प्राणी यांना दैवत्व बहाल करून यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असते, त्याला देवराई असे म्हणत. तेथील विविध वनस्पती आणि प्राणी त्यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्रबाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीस धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. खाली आम्ही पिवळ्या कलरचा बोर्ड लावला. तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्रानुसार तो बोर्ड जाताना पाहू शकता. ओके. लेडी व कशी आहे? पिंपल पार आहे. कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतात. तसेच त्यांना दीर्घ आयुष्याची प्रतीकेही मानली आहे. पिंपल पार या कारणाने म्हणतात कारण आजूबाजूला जो दगडी कट्टा बांधलाय त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे बोलतात. पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला. जेव्हा पार बांधला गेला तर पिंपळाचे छोटे रोप येथे लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. आता आपण इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची ग्रामरचना, समाजरचना आणि खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडस वाकून कोकमचे झाड आहे, तेलाची फळे येतात, त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगल तयार केले जाते. त्यांच्या बियांपासून तेल काढले जाते. त्याचा उपयोग कैला जीवन सारखे क्रीम मध्ये केला जातो. या ठिकाणी अजून फॉक्स आहेत ना? तरस हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु यांना राहण्यासाठी भूमीची गरज होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणूनच या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे. सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. एवढी दाट अरण्य, वाघ, अस्वल, गवे, रेडे यासारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ही पाखाडी आहे. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो आणि जांभ्या दगडापासून हा जो पक्का रोड बांधलाय याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे बोलतात. ही पाखाडी पूर्वी आपल्या गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली आणि आज फक्त आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा याच पाखाडीने प्राचीन कोकण मधल्या ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. पुढे पुढे जाऊ नकोस. टायगर बघ इकडे बघ. या ठिकाणी वाघ आणि वाघाची गुहा दाखवली आणि या ठिकाणी गाव शिकार दाखवले. गावी पहिले कसे शिकार, डुकराचे शिकार करायचे. डॉगी आहे. पेढे त्रिफळाचे झाड आहे. त्रिफळाची फळी जंतुनाशक असतात, म्हणूनच त्याचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्याचा उपयोग गरम मसाल्यांसारख्या पदार्थांमध्ये केला जातो. या ठिकाणी मागीवाला दाखवला. भेटले वाघ आपल्याकडे असतात ना ते. चल बेटा पुढे चल पुढे.
कम दिस साइड. एक रामदेऊळ आहे पूर्वी धार्मिक संस्थ गाव नियंत्रण करत असे. गावातील गावकरी या ठिकाणी एकत्र जमत असे. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव एकत्र येऊन गाव प्रमुख यांच्याजवळ न्यायदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे, पाकाडे बांधणे, आपली साखो बांधणे यांसारखी कामे कोणी कुठे व कधी करायची याचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. आणखीन एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवळात जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचे दर्शन घेतो. पण देवा आपल्याकडे शिंग्याचा सण असतो देवा हाच देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देवी यांचं नाते इतक्या जवळचं असतं की आमचं एकमेकांकडे येणं जाणं चालू असतं. देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वकच ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो आणि 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावी विश्वामध्ये दैवत्वाचे स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड, पिंपळ, नाग, साग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणूनच आमच्या देवीचे नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाच्या संबंधित असं ठेवलंय वाघजाई. या ठिकाणी काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीची ताशे आहेत. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कुशल लोक असतील तर याचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत सहज पोहोचत असेल. संदेशवन व धार्मिक कार्याचा उपयोग केला जातो. हा चव्हाटा देव आहे. पूर्वी असं म्हणत की कोकणामध्ये भरपूर भूतं असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणूनच याला चिंग्याचे वी गाराने घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. हे वीरगळ आहे. वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह. जे लोक युद्धामध्ये शहीद होतात ना त्यांच्या स्मरणार्थ असं वीरगळ तयार केले जाते. इकडे काळी मिरीचा वेळ दाखवला. आपण मसाल्यामध्ये यूज करतो ना काळी मिरी. आणि कडक लक्ष्मी दाखवल्याची पोत्राची लोक असतात ना ते स्वतःला चापखाने वगैरे मारून देतात ना ती लोक दाखवतात. कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटीशी होडी घेऊन हे कोळी लोक समुद्रामध्ये खोलवरती जाऊन 8 ते 10 तास मासेमारी करतात. कधी कधी समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा तर त्यांच्या होडीपेक्षा मोठ्याही असतात. तरीही हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कास्तार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. परंतु या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजेच एका नाभिकाने एका कुटुंबातील पुरुषाच्या घरोघरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजेच आताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रत्येप्रमाणे आधी आपण खोतांच्या घरी जाऊ, मग गावामध्ये फिरतात. इकडे खोत आहेत. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजेच खोत. राजकीय व धार्मिक बाबतीत पहिला मान खोतांचा असे. खोत गावचा प्रमुख असे. गावात मैदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे खोतांची काम. त्या ठिकाणी खोतांची 2 मुले आहेत. कपला परंपरागत एक सोंगट्या खेळ खेळत आहे. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात आणि शंखांच्या कपडे असतात. ते टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कुशल लोक असतील तर हाच खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. घराची रचना बघा. कोणत्या उंचवट्यावर बसते त्याला ओटी असे बोलतात. गावातील मान्यवर लोक ओटीला बसायचे आणि ही समोर आहे ती पडवी सर्वसामान्य लोक पडवीला बसत असत. खोताच्या उजव्या बाजूला आहे देवघर, खोताच्या डाव्या बाजूला आहे स्वयंपाकघर आणि खोतांच्या मागे आहे ते माझघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम आहे. घराची छप्पर बघा. बाहेरून पाहिलं तर लक्षात येईल. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते त्यामुळे घरातील उष्ण हवा सतत त्या गॅपमधून बाहेर पडते आणि बाहेरची थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण कोकणी घराची वैशिष्ट्य आहे.
तुम्हाला कोकणीकडे एकही असं दिसणार नाही की ज्या पुढे अंगणही नाही किंवा तुळस नाही. ते क्रॅब बघ चम किती मोठं आहे ते बघ. पाटाच्या पाण्याने लहान मुलांना आंघोळ घालतात. छोटासा पाट काढलाय बघ. बापू हा चर्म शेतकरी आहे याचं गवताचं करण्याच्या पुरे कपड्यावरती जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक आहे. तो एक धान्याचं उत्पादित करत असे. गावातील 12 बलुतेदार, खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम आमचा शेतकरी करत असे. पूर्वी याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही इथे उभारलं आहे. त्या बाजूला पेटलेली चूल आहे, तिला कोकणी भाषेत पिरसा असे बोलतात. पूर्वी सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी माचीस किंवा लायटर नसे. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथले 2-3 निखारी घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असे. जर तो विस्तव भिजाला तर घरात 2 गारगोळे ठेवले जात असत. ते एकमेकांवरती घासून विस्तव करावा लागत असे. शेतकऱ्याची मुलगी ही शेतकऱ्याची बायको आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे. आणि आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं असत. थोडक्यातच काही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. या ठिकाणी कोकणातला गौरी गणपतीचा सण काय पडेल ते बघ, तूच पडला असस. कुंभार आणि मातीच्या संबंधित सर्व कामे कुंभार करत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीची गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मडकी तयार करणे आणि दिवाळीच्या वेळेला पांत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम कुंभार करत असे. जर एखाद्याचे घर बांधायचे असेल तर तो त्या घरी जाऊन घरासाठी कबले तयार करून देत असे. हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्याला नारळ येण्यापूर्वी एक पोळी येते, तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो आणि ही थेंब थेंब घालणारी माडी या मडक्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघामध्ये 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित आहे. सोनार आमच्या गावातील एक महत्वाचा घटक आहे. गावातील महिलांसाठी लागणारे दागिने, विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करत असे. याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र, अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. वाणी आहे चौद राजापूर दाभोळ. या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, हिरे, माणिके, मोती, शंकर, शिंपले, दागिने इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. याच्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे आहे. या ठिकाणी गारोडी दाखवल्या सापाचा खेळ करतो. हा एक सुतार आहे. सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारे लाकडी अवजारे बनवून देणे. सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जग प्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारे लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करत असे, त्याचप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करत असे. 500 वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करत असे. याचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणामध्ये खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेली नाही. दर दसऱ्याला त्याची पूजा केली जाते. तू पुढे जाऊ नकोस. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असत. तेली त्याच्या देखत तेल काढून देत असत. तेलाचा घाणा आहे खुंट असे म्हणतात. खोबरे घातले जाते. हे जोबे लाकूड आहे याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या बाजूला जोखराला बैल बांधला जातो.
आडव्या लाकडावरती दगड ठेवून स्वतः त्यांनी त्यावरती बसतो आणि हे संपूर्ण वजन घेऊन बैल गोल फिरवलं जातं. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघतं. ते तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. हे जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून दाढ बाजूला केली जाते. मग आतील तेल भरून काढले जाते आणि जर पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर हे सर्व क्रमावर जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी या तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीची चूल किती असते. बुरुड आहे तरी प्रत्येक व्यवसाय जातीनियत होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत होता. म्हणजेच बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करत असे. सूप आहे, फुलाची परडी आहे आणि रोवली आहे. हिचा उपयोग धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्य केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभकार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात. शुभकार्य पार पाडण्यापूर्वी जर तो दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. आजही आमच्या चाकरमान्यांचे जर मुंबईमध्ये लग्न असेल तर ही रोवळी गावावरून मुंबईमध्ये पाठवली जाते. स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. जाथणी आहे. इकडे जाथणी सारखं दिसतंय त्याला घिरट असं बोलतात. जाथणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला होतो. मोदक पात्र आहे म्हणजेच कोकणी पिठा. यामध्ये खाली पाणी घातले जाते. चाळणीवरती केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जाते. झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे यातील मोदक शिजून येते. पुराणी यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते आणि हे दोन्ही बाजूने उलट सुलट ठेवले जाते. त्यामुळे आतली डाळ वाटून निघते. वाटलेली डाळ ह्या साईडून बाहेर पडते. त्याच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात. शेवया पाडतो ना, हे लाकडी शेवयाचे यंत्र आहे. लोखंडाचं आहे. समोर जेवणासाठी डबे आहेत. वरती पाणी पिण्यासाठी तांबे आहे. बाजूला 2 चमचे आहेत आणि दोन्ही बाजूने लॉक केले आहे. ही दगडी उखळ आहे. पूर्वी याच्यामध्ये भाताचे पोहे काढले जायचे. मावरा बाजार घातला. मावरा बाजार घातला. कासार आहे. मंगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलिपीदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याचप्रमाणे कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींचे लग्न वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असे. तोपर्यंत कासार या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचे लग्न होईल त्या मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. याच्या व्यतिरिक्त कासाराला कोणताही मोबदला मिळत नसे. म्हणजेच कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असत. म्हणजेच पूर्वीची समाजरचना एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यातच 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्यातोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत होते. श्याम कम दिसेल डोंगरात जायचंय. हो गरुड पक्षी ते गरुड पक्षी बघ. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत असे. ज्या ठिकाणी उंचावर बारमाही आहे त्या ठिकाणी धरणे बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जायचे. या पाण्यावर काही आमच्या नारळी पोकळीच्या बागा उन्हाळी भात शेती होत असे. उन्हाळी भात शेतीला पाणी मोठ्या प्रमाणात लागत असे. तितकेच पाणी प्रत्येक गावात उपलब्ध होत असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा एकमेव ठिकाण आहे की त्या ठिकाणी सर्व गाव एकत्र येत असत. लहान मुले आंघोळीसाठी किंवा मासेमारी करण्यासाठी येत असत. स्त्रिया पाणी भरण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी येत असत. गुरांक्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी येत असत. म्हणजेच आमच्या ग्रामीण जीवनाचे मध्यवर्ती केंद्र आमचा पाणवठा. वरती खवळ्यामध्ये लागतो. ठीक आहे. मोर पण लागतो.
चर्मकार आणि चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करत असे. त्याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावरती मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंड आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेत अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देवी एका गावात राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागायला लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. ते शंकराला मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकर गावाबाहेर पडले. गावाबाहेर गेल्यानंतर एका चर्मकाराचे घर होते. हा चर्मकार गरीब, श्रद्धाळू परंतु नीतिवंत होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. म्हणजे शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले व या चर्मकाराला दर्शन दिले व याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराच्या मुलगावातून पालखी निघते. तेव्हा त्या पालखीला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. पुढे आम्ही मार्लेश्वर प्रतिकृती तयार केले दर्शन घेऊन. पुढे पुढे जाऊ नकोस तू. मित्रांनो ही मार्लेश्वर गुफा बनवलेली आहे. चॅम्प आतमध्ये गेलाय. चल बेटा ये. जे पप्पा बनवलाय ना ते. चल ये. धनगर हे धनगर या शब्दाचा मराठी अर्थ असा आहे की त्याच्यातली भरपूर जण आहे. पूर्वी धनगर लोक इतके दुर्गम ठिकाणी राहत असत की त्यांचा इथून पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असत. हे लोक जेव्हा गावात येत असत तेव्हा त्यांच्या पायात तांबड्याच्या भारा, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100-125 गाई व 5-25 मशीनचा मालक असत. पूर्वी प्रत्येक गाई मशीनची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असत आणि या सर्वांचीच विक्री करायची म्हटली तर याची किंमत काही लाखात जात असे. इतके धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधी असल्याची गाव त्यांची राणी सुद्धा यशी साधी. बकरीची गोटी आणि जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी उंचावर बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बाफूंच्यामध्ये गॅप आहे कारण की अनेक रमायला त्या गॅपमधून बाहेर पडत असे. छपराची रस्ते जरी उबडधोबड दिसली तरी कितीही पाऊस आला तरी पावसाची पानं जाऊ शकतात. खैराचं झाड आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो जो पाण्यामध्ये खातात ना तो लाल रंगाचा कात. ओके. कातवट्टी आहे म्हणजेच कात तयार होण्याची प्रक्रिया. कात तयार करण्यासाठी खैराचं झाड तोडलं जातं. त्याच्या आतील लाल रंगाच्या खोडाचे लहान लहान तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळवले जातात आणि जो लाल रंगाचा पाक तयार होतो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकून त्याच्या बळ्या पाडल्या जातात. म्हणजेच कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. पूर्वी अशा प्रकारची मचाणे फार मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जात असतात. या मचाणावरून सुमारे 10 ते 12 किलोमीटरचा भूप्रदेश दिसतो. जाणार चालते जाऊ शकतो. फक्त एका वेळी जायचे. 3 जणांनी जायचे. चप्पल काढून जायचे. कॅम चप्पल काढ. पकडा पडशील. चल होती. चल चल. चल चल वरती. चल चल वरती. ओ लवली. खाली वरून रा. वरून रा. वा इकडनं पुरा प्राचीन कोकण आपल्याला दिसते. लीना तिकडे उभी आहे. इकडनं पुरा प्राचीन कोकण आपल्याला दिसतंय बघा. लीनाला नंतर यायला सांगतो वरती. टायगर दिसतोय तिथे. पकडून पकडून चल खाली. पकडून पकडून चल खाली. स्लोली स्लोली.
चल चल पुढे बघून चाल. चल चल चल. इकडे चॅम. ही जयगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. जयगड किल्ला इथून 20 किलोमीटर आहे. रांगोळी गावसीमा. गावसीमा म्हणजेच आमच्या गावाची देवी. ही गावसीमा आहे. आम्ही कोकणी माणसं फार श्रद्धाळू आहोत. आम्ही जेव्हा या गावातून बाहेर जातो तेव्हा त्या गावसीमेवर देवालयाचं राखणदार असे म्हणतो. याला नमस्कार करूनच आम्ही गावाच्या बाहेर जातो, कारण आमच्या अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. म्हणूनच आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरताना यशस्वी होतो. इथून लास्ट पॉईंट शंका प्रदर्शन आहे. प्रदर्शन मध्ये फोटो अलाउड नाही. तिथूनच तुम्हाला बाहेर जायला एक्झिट आहे. लास्ट पॉईंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला नवीन गेट मिळेल. नमस्कार. या ठिकाणी माझं गाईड संपतो. थँक्यू. वेलकम. ग्रामदेवताच्या इकडनं आपण आलेलो आहोत आणि हा आता लाकडी पूल बनवलेला आहे. वाव. प्राचीन कोकण एका स्वरूपात आज आपण पुरं पाहिलेलं आहे.